एक वारी अशी. आता हे काय आहे हे हळूहळू कळेलच पुढे. एकाच दिवशी बरीच कामं घेऊन आज परत आम्ही निघालो. माझ्यापेक्षा थोडं बेटर चालतोय ही कॉम्प्लिमेंट त्याला देऊन मी स्वतःच खुश झाले. या समोरच्या गाडीचे स्पीड बघता बहुतेक यांचा अक्षदाचं टायमिंग जवळ आलंय. अँड फायनली वी रीच इन अवर फर्स्ट काम बदललेले CSD कॅन्टीनच्या ठिकाणी. ते काम उरकल्यानंतर माझंही बऱ्याच दिवसापासून पेंडिंग असलेलं हेही काम केलं. हे रोडवरचं वाढलेलं ट्रॅफिक बघून रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. अँड फायनली वी रीच इन अवर हॉस्पिटलच्या कामासाठी. आमची इकडे बऱ्याच दिवसापासून चाललेली वारी अजूनही संपलेली नाही. म्हणूनच म्हटलं एक वारी अशी. लोक तिकडे पंढरपूरच्या वारीला जातात आणि आमची इकडे हॉस्पिटलची वारी. तिकडे गेल्यानंतर विटेवर उभे असलेल्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात आणि आम्ही इकडे व्हाईट अप्रोन मध्ये असलेले. पण दोन्हीकडे भावना मात्र सेमच. हा, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. इथलं हॉस्पिटलचं काम उरकलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला. जाता जाता बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालो कॉलेज की ओर. हे वाढलेल्या नदीचं पाणी बघून आता तरी असं वाटतंय की दीदीला सुट्टी मिळणार. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर दिस इज द साइड इफेक्ट ऑफ लाईट गेलेली असलेल्याची. कसे बसे तरी स्टेप्स चढल्या, काम केलं, उतरले आणि निघाले घरी. नेहमी जाताना असणारा हा गाडीच्या पेटपूजेचा स्टॉप आज मात्र येताना. गाडीची पेटपूजा झाल्यानंतर आपल्याही पेटपूजेचं बघावं म्हणून मीच आणलेला डबा मीच खायला सुरुवात केली. मी रोज बघत असलेला ब्रिज, रोज पाणी वाढलंय की कमी झालंय हा प्रश्न रोज सतावत असायचा.
पण आज बऱ्याच दिवसानंतर हा ब्रिज बघितल्यावर वाढलेलं पाणी बघून असं वाटतंय की कन्फर्म दीदीला सुट्टी मिळणार. बघू आता काय होईल ते होईल. पण या वाढलेल्या पाण्यामुळे आज आमचा नेहमीचा रस्ता बंद झाला. सो तिथूनच U-टर्न घेऊन गुगल मॅपवर रोड शोधत शोधत आम्ही निघालो नदीच्या साईडने. आता लोकांना प्रश्न पडेल की काय सगळं पाणीच दाखवते की काय. पण काय आहे ना, आमच्या गावाला नदी नाही ना, त्याच्यामुळे हे असं पाणी बघितलं की एवढं होतं आणि तेवढं चालतं असं मला वाटतं. फायनली रोड शोधत शोधत आम्ही मेन रोडला लागलो, हायवेला. गुगल मॅपवरून व्यवस्थित आणि अचूक मॅप सांगून दमल्यानंतर पहिला स्टॉप घेतला तो इकडे, आमच्या नेहमीच्या खाण्याच्या पॉइंटला. पण झालं असं, तिथं अवेलेबल नसल्यामुळे आम्ही दुसरा स्टॉप घेतला तो इकडे बोरगावमध्ये. आणि तेव्हाच मला समजलं या मंदिरात जवळपास 85 वर्षापासून विनासेवा अखंडित सुरू आहे. मलाही आधी वाटलं की पारायण चालू असेल, पण नाही, 85 वर्षापासून विनासेवा अखंड सुरू आहे. पिढ्यानपिढ्या जपत आलेली ही विनासेवा श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. तर हे गाव आहे कवठेमंकाळ तालुक्यातील बोरगाव. या आधुनिकतेच्या आणि बदलत्या जीवनशैलीच्या प्रवाहातही या गावाने ही परंपरा केवळ जपली नाही, तर ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यातही यश मिळवले आहे. या पवित्र परंपरेची सुरुवात महादेव बुवा बोरगावकर यांनी 19 डिसेंबर 1937 रोजी चालू केली होती, म्हणजे जवळपास 88 वर्षे झाली. या बदलत्या काळातही नव्या पिढीतील युवक या परंपरेत अत्यंत उत्साहाने सहभागी होत आहेत, म्हणजे खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. आजची सगळी कामं झाली आणि आम्ही निघालो परत घरी.